चल बाई आवरलं एकदाच. आई काय करून राहिली हो? आई का झोपली का? काय माहित. आवाजही नाही येऊन राहिला. बसली वाटते तिकडे अनाजी. चल आता जाते मी पटकन. अमाय बाली काय करून राहिली बा? अभ्यासाला पण नाही का अजून? शांती बाली काय करून राहिली? स्वयंपाक केला ना ते? बाली काय करून राहिली का सगळं रांगात? आता त्या पुरीला स्वयंपाक खोलीत केले रुंग करा काढानं पुस्तक घ्या ना अभ्यास करा. मा जाऊ दे करत असेल काही पाहुणे तिकडे राहू दे. करीन अभ्यास त्याचं झालं की तू आग त्याचे लेकर नेसले. चाल बाई झपतो मी झपतो झप माय तू. अम्माय पाय न 10 वाजले ना. आता की केदाय अभ्यासाला बशीन केदाय करी काय बाई बालील मी कोणा सकाळची म्हणून राहिली पळू द्यायची हाय ते तसंच. आता निपक नापक करावंच लागते काय अभ्यास करत नाही काय करू राहिली काय सांगा. अरे देवा का कुठे गेलते तुम्ही? बसलो दारा काय आता घरात काही खाल्लं नाही प्यायला नाही काही नाही मग काय करू. बसलो होतो दिवाळीवर ते कुरकुऱ्याचं पाकिट घेतलं एक पोंगा पंडीचं पाकिट खाल्लं. चिवडा नव्हता त्याच्याजवळ भूक लागली होती मले. काऊन तुम्ही जेवले नाही का? भूक लागली मग जेवा ना. मग जेवले ना तुम्ही? आई वाढलं ना तुम्हाला? हो काय भाजी केली तो आहे ना तोंडात नाही घाला वाटली मले. काही नाही ना काही नाही दिली मी ताटात वाळून. काही मला जेवण नाही झालं. साखर तूप नाही दिलं काही गुळ नाही दिला काही नाही धरलं भाजीन पुईन जेव्हा काय तुला ताटही नाही वाढताय. हा एवढी का कलेक्टरीन झाली का तू नवऱ्याला ताट नाही वाढताय तुले? हा तू करत जाय स्वयंपाक. काही तो आईच्या हातच्या भाज्या मला ओळख नाही. त्या सकोनी कायची भाजी केली ती काय वांग त्याच्यात डाळ वांग आहे म्हणे. काय डाळ वांग काही मसाल्याच्या भाज्या कर चांगल्या काही. काय नाही ना भूक नाही काही नाही डोकसून राहिलं मला. सकाळी जेवण नाही झालं आताही जेवण नाही झालं. त्या दुकानात गेलो म्हटलं चिवडाच घेतो पाव बरं खातो. काय करा आता माझी गतीच तशी झाली. ते दुकानात चिवडा नव्हता. काही नका सांगू चांगली भाजी झाली. तो शेंगदाण्याचं कूट लावून आईनं भाजी केली ती पोरं आवडली आणि तुम्हाला आवडली नाही. हो त्याला करायला कुठे अक्कल आहे टाकाचे बरं पसरले का ते. काय बोलता हो? झोपले लेकर अभ्यास केला आणि झोपले. मी तुमचीच वाट करते. आता गॅस वटा आवरला ते आईनं खालून आवरलंच नव्हतं मुंग्या लागतात म्हटलं मग एकदा कमसून घेतला. आता मी जाते अभ्यास करते आता. काय अभ्यास 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 लावला घरी पाहून आणून ठेवली. काय अभ्यास करून राहिली काय ती मला दे ना भाजी पोळी. तुला अक्कल नाही का काही? मी सांगून राहिलो माझी भूक नाही झाली. सकाळी माझी भूक नाही झाली आता माझी भूक नाही झाली तरी तुला समजत नाही का? एखादी बाई तर आता गरम गरम पोळी काही भाजी करून देतो चांगली. त्याचं तर काहीच नाही. तो म्हणते चालली मी अभ्यास करेल. अभ्यास करून चंद्रावर जाशील का तू नवऱ्याला उपाशी ठेवून? आता तुम्ही जेवल्यात भाजी असल्यावर तुम्ही जेवू नाही. गरम भाजी होती असे नाही सकाळचं होतं बघ. आईने गरम गरम पोळ्या केल्या. पापडाची चटणी होती त्याच्यासोबत. ते कोण नाही खाल्ले पापडाचा खुडा. असं मी पापडा संग पोळी खाऊ का? हा त्यासाठी केलं का मॅलं ग? हा तुला शिकायचं होतं पहिले शिकायला लागत होतं बापाच्या घरी. कायची शिकून राहिली तर 3 वर्ष झाले परीक्षा देऊन राहिली. एका परीक्षेत पास नाही होऊन राहिली आणि तरी परीक्षा देतो. मी परीक्षा देतो फुकटची फी भर ना फुकट खर्च बघ तो चालते ना. करणं काय दांगडो करतो. हे घरी लोक आणून ठेवले अभ्यासाचा पता आहे. आता या परीक्षेत नापास होय तू मग सांग तुला गंमत. खाले नाही इकडे माणसाले गवर हिडा लागले चिवड्याचे पाकिट शोधत आणि चालली मोठी अभ्यास करतो मी. कर काही भाजीपोळी कर चांगली. शेवाची भाजी कर चांगली आणि पोळ्या कर मस्त गरम. आता शेवाची भाजी पोळी करू कमी येता खरंच सांगा तुम्ही. आता एकट्यासाठी किती भाजी करू ती? 10 वाजून गेले. तुम्ही थोडस 2 घंटे अभ्यास केला असता मग मी 12-12:30 झोपली असती. सकाळी मला उठा लागते ट्युशन आहे उद्या तर. आता काय 2 दिवस राहिले करू द्या ना चांगला अभ्यास. झाला तर झाला चांगलं. आपल्यासाठी करून राहिली नाही मी नाही तर का माझ्या एकटीचा काही फायदा का त्याच्यात? ते नको सांगू आपले. तो आला तर हे पाय नाही पाहिजे मले. तू काय लाखाची नोकरी लागून राहिली का तुले? मोठी परीक्षा देऊन राहिली कायच्या परीक्षा देते तर असे लय पाहिले. लग्न झाल्यावर हिडक्या बाया मोठे पुस्तक घेऊन हिंडतात. कॉलेजात काय जातात नवरेले काय घेऊ जातात आणि काही नाही बॉम्ब पडत. 2 वर्ष टिमिक उड्या मारतात आणि 3ऱ्या वर्षी घरी बसतात. सोपा आहे का? सोपा आहे का नोकऱ्या करणं? सोपा आहे का शिक्षण? अजून नाही शिकले आधी नाही बॉम्ब पडली म्हणून बापाला लग्न करून दिलं. आता नवऱ्याच्या घरी येऊन उड्या मारून राहिले मोठी. कर भाजी करून पोळी कर. आता जे परम करतो बे ते पुरं करा. पोरेले पोटभर खाऊ घाला गरम चहा द्या काहीची सोय करा. ते काही नाही आला कुकडे गेला कुकडे. ते घरी सासूले आणून ठेवलं मुले घरात नाही बसून राहिलं उठलू सुट जायला लागते बाहेर आणि चालली परीक्षा देऊन राहिली. कायचे काय सांगा परीक्षा देते डोक्या माल्या. माय बाई याचं परम कर राहिलंच का अजून पुरं कर याचं का बबले? आजी तू झोपली नाही का? पाणी पाहिजे काय?
थांब पाणी देतो. आईनं नेलं नाही वाटते पाणी. हो मला झोपलीस का तू? नाही वा झोपली नाही माय. आता परम कर्तव्य कोणाकोणाचं राहू दिलं करू येसू. तेच ऐकायला आलती माय बाई. जब बरोबर आहे तुमचं. तबाले लग्न झालं परम कर्तव्य पुरं करतो की. नवऱ्याला चांगला चवना करून खाऊ घालाव, त्याले पंख्यानं हवा घालाव. तू सकाळून उठलं की गळवाभर पाणी नेऊन द्या. गुईने खाली त्याले तोंड धुतले नाही की आपण तोंड घासून द्या त्याचं साजरं. हाय ना जवळ परम कर्तव्य. मग त्याले का 2 हात दिले देवानं का त्याच्या मायबापानं शिकवलेले. नानी पाणी घेऊन अंग धुन आपण नेऊन टाका. अंग धुवायले पाणी, त्याचे कपडे त्याला वयक्ता येत नाहीत. एवढा मोठा धाडदीपाड झाला पण स्वतःच चड्डी बनेन माणसाला वयक्ता येते. तर ते आपण शोधाव कारण आपण हुशार आहो. मग आपण हुशारीनं त्याचं चड्डी, त्याचं बनेन, त्याचे कपडे शोधून द्याव आणि त्या हातात नेऊन द्याव. परम कर्तव्य करावं की नाही. हाय ना जवाई बा. बरं आहे तुमचं. मी बी तुमच्याच मताची हाव. बालीला काय अक्कल आहे. चालली मोठी मिठी मी पुस्तक घेऊन बसते. काय करशील पुस्तक घेऊन? 2 पैसे कमावशील, नवऱ्यात भर लावशील, संसाराला पैसे देशील. काय काम आहे? झुप झुप नवऱ्याला साजरं तासानं. मी म्हणतो परम कर्तव्य तू पुरं कर आणि ला नवऱ्याला काम आले. एका पगारात कम नाही भागत काय? एका पगारात नवऱ्याच्या घर खर्च भागत नाही तर डबल नोकरी करायला लाव. काय म्हणतात ना त्याला पार्ट टाइम, ते करायला लाव नवऱ्याले. मग परम कर्तव्य पुरे करत नाही ना काही नाही. चालली पुस्तक घेऊन अभ्यास करायले आणि अभ्यास नोकरीवर लागतं काय? आणि पगाराचं काय करतो? त्या नवऱ्याला नेऊन देतो काय नाही. पहिले परम कर्तव्य पुरा कर. है ना जाईवा? बराबर आहे ना? आता काय एम करता बाबा येत नाही का तुम्हाला स्पष्ट? हे पा सांगून होतो महिन्यात परम कर्तव्यच पुरं करीन. मी सांगतो तिले अशी कशी करत नाही तर मी पाय गरम गरम काय अव उकडते चहा तुम्हाला पाहिजे आणि खळखळ शिजी भाजी तुमच्या तोंडात घास भरीत. मी नाव बदवतीनं जर नाही दिलं तर मी देतो. आयुष्यभर राहतो तुझ्या घरी आणि मी खाऊ घालतो तुम्हाला गरम. अशी कशी महिना खाऊ नाही घालत तर ते परम कर्तव्य पकडते. पण तुमच्या एका इतकुशा पगात तिचं भागत नाही. 2 लेकराचं शिक्षण नाही. हे 2 खोल्या बापाच्या घराच्या कोठं घेतलं तुम्ही. हे बापाचं घर कोठं वैती घर नाही भेटलं तुम्हाला हिशावर. या कोठ्यात नात राहणार नाही. ते लेकराईचा शिक्षणाचा खर्च होऊन राहिला नाही. मा नातीले दर महिन्याला साडी पाहिजे. मा नाती सोन्याचे हार करून पाहिजेत. हातभर सोन्याच्या बांगड्या पाहिजेत मा नातीले. तुम्ही तुमचं परम कर्तव्य पुरं करा. एका पगारात तिचं भागत नाही. चला दुसरी नोकरीवर लागा. नशीन तुम्हाला दुसरी नोकरी लागत तर तिकडे काही कामधंदा करा. आम्ही काही घेणं नाही आणि भरभर पैसा कमवणार. तुम्ही तुमचं परम कर्तव्य पुरं करा. मग महिन्यात काय परम कर्तव्य पुरे नाही करत मी पाहतो. अरे बा अशी काय म्हणजे पगारात कोण नाही भागत? कोण नाही भागत पगारात? नाही 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 मला तिचं भागत नाही. मला माहित आहे तिचं भागत नाही. मग तुम्ही परम कर्तव्य आहे बायकोचे पुरे न्यूज पुऱ्या करणं. फुटमरी नाही तिच्या अंगावर. घर नाही तिला राहिले. बापाच्या कोठ्यात राहून राहिले. त्याच्यात इमानाने एवढा साजरा संसार थटावला. तुम्ही म्हणेन का हे कोठं वय म्हणून? कशी तिच्या भावानं का होईना पण तिच्या प्रेमात तर एवढा मोठा गॅसच्या वट्यापासून करून दिलं. पण याच्यात आता मा नातीचं भागत नाही. मा नातीला बी साजरं पाहिजे. मोठं धाटवरदार सगळं पाहिजे तिला बराबर. मग तुमचं परम कर्तव्य तेच आहे की बायकोच्या साऱ्या इच्छा पुऱ्या करणं. बाले लवकर मसाल्याची भाजी कर, पोळ्या कर, पाहुणेले जीव घाल. सकाळी पाहुण डबलच्या नोकरीवर जाणार आहे. कोणाची गोट आहे का? 2 नोकऱ्या 2 नोकऱ्या कशा काय करू मी? एका नोकरीतच तर मला मुलं होते. आता माय बाई एका नोकरीत कळमळ होती. महिन्यात 2 टाइम स्वयंपाक करते ना. 3 टाइम करते. 3 टाइम. एक टाइम तुमच्या लेकरायचा सकाळचा डबा, मग तुमचा स्वयंपाक, मग संध्याकाळी आले की डबल स्वयंपाक. नाश्ता तर होतही नाही. तो तर पार्ट टाइमच आहे. मग महिन्यात नाही थकत काय? आणि ते काही करू राहिली 2 पैसे कमावतो म्हणते तर तिच्या बापाला नेऊन देते का ती? तिची माती आयुष्याला पुरेले आली तुम्हाला. तुमच्या मायनं केलं नाही म्हणून तिच्या मायला तिला बला लागलं. धन करू लागेले. काही होती का आमच्या घरी खाल नाही मग घरी खायला आलो का आम्ही? आणि मायात का पैसे कमावून कुठे घेऊन चालले का? तिचे पैसे तुम्हाला पाहिजेत नाहीत. मग तिने एवढ्या ट्युशन गेल्या
कुठे आहेत तिचे ट्युशनचे पैसे? सांगा कोण खात्यात आहेत? बाले आणू बँकेचे पासबुक. मी काही एवढी अडाणी नाही. कळते मला शेवटचा आकडा तर मला बी वाचता येते. आण बरं किती तुझे पैसे जमा केले पाहुण्या बँकेत तर पाय तुम्ही. हे तर बिलंदरच काम आहे. कुठे ना दिला मॅडलं बुडी लेकाची गरीबच आहे. मै सासू काय नाही म्हणत जवाई बुवा आणि ह्या आजी बापा गोटही घेत नाही. आता मला का दुसऱ्या नोकरीवर पाठवते की काय? मी का सालाचा गडी हाव का? इकून आला की तिकडे पयाले मी झोपतो मला काही भूक नाही. जाय कर तू, तुला अभ्यास करायचा आहे का काय करायचं तर जाय कर. हा जवाई बा मसाल्याची भाजी जेवून झोपा ना. मला नाही भूक. आजी एवढी बोलली होती ले फुगींना पाहुणा काही गरज नाही. लय तिरकट आहे तो. फुगींना दागडो करीन ना अजून. तू काले बोलली? तुले नाही बोलतायत म्हणून मला बोला लागलं. हा करा मी म्हणत नाही करू नाही. करा नवऱ्याचं करणं बाईचं कर्तव्यच आहे. पण तो लय होबास क्या करत असेल तर त्याले बी जरा त्याची जागा दाखवून द्या. ही बी कर्तव्य आहे. आजच्या काळातली पोरगी होस ना. आमच्या काळातली हेस का? आमचं होतं ना आळा नाहीचं. नवरा म्हणून तसं ऐक लता बुक्या खान घरात राहा व पाय बाई केलास ना. मी नाही म्हणत नवरे त्रास दे. मी नाही म्हणत की लय वर चढपणा कर. हा ते तर मला शिकवणीतच नाही. खानदानात कोण खालची मान वर नाही केली कोणत्या लेई ना. तुले काय शिकू मी? पण स्वतःच्या हक्कासाठी भांडायला शिक. हा चाल ना. चाल काय रे. हो जाऊ मग जाऊ आज. अरे चाल ना आपल्याला काय आहे. ठीक आहे ना मग जाऊ ना तिकडे. हो जमते. हो नाही तर जाऊ दे. आज सुट्टीच काढतो लय. अरे बोर होते तेच नाही तर काय तर जाऊ दे तिकडे. कोणता आहे ते बिमार होतो आता सुरुवातली नाही रे. आता सांगशील तो म्हणेन तुम्हाला काय आधी देव घुमला का माहित होतो. दुपारी टाकून द्या मेसेज. बिमार असल्यामुळे आलो नाही. व्हायरल चालू आहे. नाहीतरी व्हायरल चालूच आहे ना. चल जमते. गाडी कोणाची आहे? मग तर काय हो नाही डबा गिबा नाही घेत काय हॉटेलात जीव तिकडे. माय बाई लेकरायली नेऊन म्हणलं शाळेत तर पाहुण्याच्या डिटीले उशीर होऊन राहिलता. आणि आता कोण्या मित्राचा फोन आला तर लागे ड्युटी पाळायला तयार झाला. आता सरपत्र सुनावले माना तिले. ती नेऊन घालायला धाडलं लेकरायले. आणि हा ती लागे पिल्यान करून राहिला हेडेले जायचा. असं लय हुशार आहे हा पाहुणा. ठेवतो. हो जाऊ ना. हो बस मी निघतो जातो. हो चालते. गेले ना का अजून ड्युटीवर? नाही मग लय उशीर झालता माय तुम्हाला ड्युटीवर झाले अजून होतीच. हा अरे चाललो ना. हो चाललो. ही बुटी काय जास्त चालले माय मागच आहे. उशीरच झाला ना आज. उशीर झाला जायला. हे लवकर करत नाही ना. सकाळी डब्याला उशीर केला ना माझ्या. डबाही नेत नाही. चाललो मी आता तसाच. हॉटेलात जेवण आहे का कुठे? डबा नव्हता मग होईल. ते लेकराची गाडी आली नाही. लेकराला नेऊन देणं होतं शाळेत. बाली म्हणे तुम्हाला नेऊन घाला तर तुमच्या हापीसा डायले उशीर होऊन राहिला. डब्याले उशीर झाला. टच बोलले तुम्ही मा नातीले. आता तर उशीर नाही होऊन राहिला. आता डबा नाही डबा केला तिनं तर म्हणून म्हणलं. कोणत्या हॉटेलात जेवण आहे का तुम्हाला? हापीसातच चालले ना. नाही ऑफिसला चाललो. या बुडीला सांगितलं तर हे तर पहिले तिला सांगून देईन. ते तर मी करीन मले. ऐक तर सकाळी बोललो मी. यार हे बुडीला दुखून राहिली यार मधात. नाही मी ड्युटीवर चाललो. हो उशीर होऊन राहिला मला. उशीर. डबा घेऊन जा. केला मा नातीनं. हॉटेलात जेवता नाही मा नातीले तुम्ही येडं काढता का? येड्यात करता नातीले. मी येडी नाही म्हणलं. दिसत असे माले मी पण मी नाही म्हणलं येडी. मी सबन ओळखला तुम्ही जावई बुवा. बुलसा उशीर झाला तर लागे लहान बोलले मा नातीले तुम्ही. आता लागे दोस्ताचा फोन आला तर लागे बदलला पिल्यान. नात म्हणे फक्त लेकरायले नेऊन घाला तेवढं येटोरा नाही द्यायचा. तर लहान 17-15 सुनावले मी तिले. रिकामी हायस तू निघाल महिन्यात रिकामी आहे का महिना? ती धंदा पण नाही तिला काही. घरातला धंदा करेल का? नोकर ठेवले का तुम्ही? घरातला धंदा करते, ट्युशन घेते, अभ्यास करते, अजून काय करावं तिनं? आणि तुमच्याच्याने नोकरी होत नाही? पाहिली का दुसरी नोकरी पाहिली का? एका पगारात मानाचं भागत नाही. सांगलं ना तुम्हाला. 2 पगार लागतील तिले. काही करा कसंही करा आम्हाला काही घेणं नाही. मग माई ना नतपरम कर्तव्य करते तिचे. तिला सांग तुम्ही काही अभ्यास करू ना. ट्युशन घेऊ नको अजिबात. मस्त लिहायचं करत जाय खात जाय आणि दिवसभर निजत जाय. बाकीच्या बाया काय करतात तर? दिन 2 टिकल्या थापतात आणि दिवसभर झोपा काढतात. मानली का करता येत नाही का तसं?
तुमचा जर खाना पगार असता तर काल मा नातीने हेलपाट्या लागल्या असत्या. हा, तिनं बी साजरा दिवसभर ते व्हॉट्सअप आणि फेसबुक पाहिलं असतं. ना तर घंटाभर बसत नाही अशी, पायाला पाय असते तिची, कंबर टेकवत नाही ती, दिवसभर चालूच असते तिचं. ती लेकरायली शिकवणं, आणि त्यातून नाही झालं तर स्वतःचा अभ्यास करणं, आणि त्यात नाही झालं तर हे तुमच्या घरातला धंदा करणं, तुमचे नाते पाणी जेवण खावायची तयारी करणं. तिचा जीव नाही, मशीन आहे का ते? हा, आणि तुम्हाला लागे नोकरी करा म्हणलं दुसरी तर लागे थका कापला तुमचा तर. बघता सुट्ट्या भेटतात तुम्हाला नाही, आणि लेकर शाळेत नेऊन द्या म्हणलं जवळ बा तर ला तुमच्या जीवावर आलती का?